थंड झाल्यावर मी तुम्हाला स्टफ करून मार्केटमध्ये आलोय आता यांच्याकडून कोलंबी घेतोय. 1 2 3 कोलंबी. त्यातलं पाणी जे दिसतंय ना आता कोलंबीला जे असे मध्ये ड्राय हे बघा असा गुलाबी कलर यायला पाहिजे. सुशील चल उठ, संडे आहे आज, जेवण बनवायचंय. रेसिपी ब्लॉग काय झालं, लोक वाट बघतायत. उठ उठ उठ, वाजले बघ किती. झोपून दे ना यार थोडा वेळ, बनवूया ना बोलाव लगेच. किती वाजले? ना हो हो, मच्छी आणायची आहे, मग त्याची रेसिपी पण करायची आहे, मग पहिले त्याला साफ पण करायचंय, सगळं करायचंय. चल. माय गॉड, चलो. तो नमस्कार मित्रांनो, आज संडे आहे. स्पेशल असं काहीच नाही आहे. काल रात्रभर काम करत होतो, काय एक फ्रीलान्स आलेलं, त्या कम्प्लीट केल्या. रात्री झोपायला उशीर झाला, त्यामुळे आज उठायला असा उशीर झाला. 1 वाजलाय. काशी बाबा काय करतोय नेहमीप्रमाणे. हा बाबा उशिरा उठलोय मी. आता बायकोने स्वतःच जाऊन काहीतरी मच्छी वगैरे घेऊन आले, त्यामुळे मार्केटमध्ये मला कॅमेरा घेऊन जाता आलं नाही. सो काय आणलंय ते बघूया. मच्छी काय करणार आहे आज, स्पेशल संडे कसा बनवणार आहे माझी बायको ते बघायचंय. हे काशी चल. ठीक आहे, तुला खाली घेऊन जात नाही. कॅमेरामध्ये बोलतोय. हो दिली. काय देतो तू? मला काय माहिती, सकाळीच घेतो ना 10 वाजता उठतो तेव्हा खाल्ले त्याची पेढी. मला वाटतं कोणी नाही दिली म्हणून बोलतोय. कोणी नाही दिली, विचारायचं. पण आज काय बनणार, काय बोंबीलचं दिसतं आहे मला. बोंबील आहे, मांदेलीचं सार, कोलंबी थोडीशी मॅरिनेट करते मी, आणि थोडीशी दुसरी रेसिपी आहे त्याचा आपण एक आज स्टफ्ड बोंबील करायचे. काय काय करणार आहे तू? स्टफ्ड बोंबील. स्टफ बोंबील मराठीमध्ये काय बोलतात त्याला? भरलेले बोंबील. अच्छा, भरलेले वांगी ऐकले, आता भरलेले बोंबील. अरे वा, भरलेले काहीतरी वेगळं बोंबील. पाहिजे ना, रोज रोज नुसतं फ्राय खाऊन कंटाळा येतो, तर काहीतरी वेगळं. अच्छा, म्हणजे बोंबीलच्या पोटात तू कोलंबी भरणार आहे हो. असं. आता आपण प्रॉन्स आहेत ना त्याला चॉप करून घ्यायचे. पण हे बघ जरा, एवढे ठीक वाटतात का? एवढेचे प्रॉन्स काय होणार आहे? आणि मग? मला फ्राय साठी फ्रायला काही नाही आहे आज, नवीन रेसिपी साठी मग हेच लागणार ना. ए बाबा अजून फ्राय केलं तर कसं जमेल? अरे बाबा, नवीन रेसिपी वगैरे कर तू, पण मला पाहिजे फ्राय साठी. थोडे तरी फ्राय खाणारच यार मी. मग जा, आज संडे आहे. एक काम कर, आता तू आळशीपणा केलायस ना, मग आता जरा जा बाजारात आणि घेऊन ये अजून प्रॉन्स. तोपर्यंत मी इकडे तयारी करून ठेवते. ठीक आहे, तू तयारी करून ठेव. 5 मिनिटात गेलो आणि 5 मिनिटात आलो. कोलंबी कशी दिली? 200. आणि हे बोंबील? 100. हे बोंबील 100चे आहेत आणि कोलंबी मला 200ला दिले त्यांनी. मांदेली 50. मांजली ते 50. मार्केटमध्ये आलोय आता, यांच्याकडून कोलंबी घेतोय. हे बघा, कोलंबी साफ करतात त्या. बायकोने सांगितली तशी कोलंबी घेऊन आलोय. बघ, 100ला 1 आणि 200चे 2 वाटे दिले तिने. बघ, एवढी पुरेल का तुला?
चमच्याने मोडू शकता. हाय फ्लेमवरच करा, कारण काय कोलमीला शिजायला वेळ नाही लागत, फक्त ते पाणी पटपट आटलं पाहिजे. हे कोलमीचा खिमा आहे. कोलमी शिजतेय तोपर्यंत आपण बोंबलाला थोडंसं मसाला लावून घेऊया. थोडीशी आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला. आता जरासं मीठ घालते. ठीक आहे, कोलमी शिजते. आता इथे आपण मसाला आणि आलं लसूण लावले. आता जराशे बोंबलाला मीठ लावूया. जास्त मीठ बोंबल्याला कधी लावायचं नाही, बोंबील लगेच खारट होणार. बस, आणखीन काय नको. बाजारातून तुम्ही जेव्हा बोंबील घेता ना, तेव्हा असे मध्ये चीर करून घ्या. तर तुम्हाला ते भरता येतात. आता ह्या बाजूला मी 2 चमचे मैद्याचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉर. आता हे बघा, हे असं ड्राय झालं पाहिजे. असं ड्राय झालं बघा. सगळं गेलं ना पाणी, दिसतंय? झालं, खिमा इज रेडी. चला, आता ह्याला ना झालेलं आहे हे. आता ह्याला आपण गार करूया. गरम गरम नाही फिल करायचं, स्टफिंगला गार करूया. चला, थंड झाल्यावर मी तुम्हाला स्टफ करून दाखवते. आता आपलं हे मॅरिनेट आहे ना, ते गार झालेलं आहे. आता आपण बोंबील स्टफ करायला घेऊया. आणि हे जे पिठं आपण घेतलेली त्यांना अशी मिक्स करूया. कॉर्नफ्लॉर आणि मैदा. एक अंडा पण लागेल, ते फोडून घेते. कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप करा. आणि अलगदपणे
माझी बाईल इंग्लिश मिडियमची डिश आउट करूया म्हणजे डिशमध्ये ठेवूया सरळ साध्या मराठी भाषेत. न मला लक्षात येतो ते मी बोलते, मी ठरवून नाही बोलत. हा इज गुड वन ना, मी कुठे काय बोलतो. माझ्या तोंडात जे बसलंय ते बोलते मी. येस येस बोल, मी नाही बोलतच नाही. डिश आउट करूया बाबा नो, डिश आउट. आणि हा आमचा डिश आउट झाला, बघू शकता तुम्ही डिश रेडी आहे. वाव, स्टफ बोंबील. प्रॉन्स स्टफ्ड बोंबील. ओके, प्रॉन्स स्टफ बोंबील. हेच तुम्ही हॉटेलमध्ये जाणार ते तुमचे घेणार 250 रुपये. 250 जास्तच घेतील. कदाचित जास्तही, मी तर कमीत कमी बोलली आहे, पण जास्तही घेतील. तुम्ही मस्तपैकी बनवा घरी, सगळ्यांना खायला द्या. लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही आवडणारी डिश आहे. बघा, काहीतरी वेगळं. आणि आता 31st येत आहे, तुम्ही ॲज अ स्टार्टर तुमच्या गेस्टसाठी पण ठेवू शकता. आणि हां, नक्की सांगा मला तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत. आणि आमचा जो परब फॅमिली व्लॉग आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्याबरोबर तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपीज बघायच्या असतील, तुमची रिक्वेस्ट असेल तर तेही मला सांगा. 31st साठी काय स्पेशल बघायचं आहे तेही मला सांगा, म्हणजे आम्ही आधीच तो ब्लॉग टाकू आणि तुम्ही तुमच्या 31st साठी प्रिपेअर्ड असाल. चला बाय, भेटू आता नेक्स्ट ब्लॉगला. युवानने टेस्ट केली आहे, कशी वाटली युवान? चला मी सुद्धा आता ट्राय करतो कसे केले आहेत माझ्या बायलेन. बोंबील हे बघा, स्टफ बोंबील, त्याच्यामध्ये प्रॉन्स आणि बोंबीलला गुंडाळलं आहे प्रॉन्सवरती आणि प्रॉन्सचा मसाला करून आतमध्ये स्टफ केला आहे. त्याच्यासाठी याचं नाव आहे स्टफ बोंबील. वा, हां तोंडात पाणी येईल मरे. वा, एक नंबर. जबरदस्त, एक नंबर. आणि छान झाले स्टफ बोंबील. थोडा वेळ लागला पण मस्त आले. जीवन तुका आवडले स्टफ बोंबील? मस्त, मला सुद्धा आवडलं. काशीला आवडले का बघूया. काशी काय येत नाही बघा, काशी बसलाय मस्तपैकी. हे काशी, तुला नको आहेत? तुला नको आहेत काय रे? कोणाला तरी बघतोय तिकडे, काय माहिती काय बघतोय. बोंबील तर छान झालं. संडे एकदम छान जाणार आहे. अजून माझी फ्राय कोलंबी बाकी, फ्राय कोलंबी करणार, रात्री करणार आहे. रात्री मॅच आहे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, 3rd ODI आहे, त्याच्याबरोबर फ्राय कोलंबी खायचे. पण हे स्टफ बोंबील आता ज्या काय केलं बायलेन तर एक नंबर अप्रतिम केलं. थँक्यू सो मच. आणि या परब चॅनल फॅमिलीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच दर संडे आमचे ब्लॉग दर बुधवारी येत जातील, ते बघायला विसरू नका. ठीक आहे, चलो बाय बाय.